नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। रोज आपल्याला दुपारच्या जेवणात काय बनवायचं, रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न असतो। तर आज मी दुपारच्या जेवणासाठी तोंडलीची सुकी भाजी, रस्सा भाजी, कढी, डाळ भात असं आपण जेवण बघत आहोत। तर इथे मी पाव किलो तोंडली स्वच्छ धुवून त्याचे उभे असे काप करून घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेले आहेत। एका तोंडल्याचे साधारण 5-6 उभे काप केलेले आहेत। कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरं, ठेचलेलं आलं, लसूण, कढीपत्ता आणि त्यासोबतच एक मोठा कांदा उभे काप करून हळद टाकून छान परतून घेतला आहे। पाव चमचा हिंग सुद्धा टाकला आहे। कांदा थोडासा मऊ झाला की त्यात आपण कापून घेतलेली तोंडली सुद्धा लगेच टाकायची आहेत, कारण कांदा तोंडली सोबत सुद्धा भाजला जाणार आहे। असे उभे उभे पातळ काप केल्यामुळे तोंडली भाजली जातात छान आणि तोंडल्याची भाजी चवीला खूप छान लागते। तोंडली अशी भाजली की त्याचा रंग बदलतो इतपत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तोंडली भाजून झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकून 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा आमचूर पावडर टाकली आहे। मी सांगायचे विसरले, फोडणीमध्ये 4 हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे सुद्धा कढीपत्त्यासोबत टाकलेले आहेत। तर काश्मीरी मिरची, लाल मिरची पावडर 1-1 चमचा, चवीपुरतं मीठ टाकून सर्व मसाला आपण तोंडल्यांसोबत छान परतून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचं कूट, मसाले तोंडलीला छान कोट झालं पाहिजे असं आपण छान भाजून घ्यायचं आहे। याला झाकण न ठेवताच ही भाजी अशीच आपण परतून घ्यायची आहे। टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता, अजिबात इथे पाण्याचा वापर केलेला नाही। आता आपण कारल्याची रस्सा भाजी बघूया। रस्सा करत आहोत त्यामुळे मी 2 कारली घेतलेली आहेत। 2 कारल्यांचा रस्सा 3-4 लोकांसाठी भरपूर होतो। तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर जास्त घेऊ शकता। 2 कारली मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आतील बिया असतात जाडसर त्या काढून टाकलेल्या आहेत। कोळी कारली असतील तर बिया काढायच्या गरज नाही आणि त्याला आतून मीठ लावून कुकरमध्ये डाळ भाताच्या वरती सुद्धा तुम्ही प्लेटमध्ये ही मीठ लावलेली कारली ठेवून 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्या करायच्या। कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हे थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे। यासोबतच आलं, मिरची, कोथिंबीरीचे देठ हे आपण आधी वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण कोथिंबीर टाकून हे वाटण करून घ्यायचं आहे। या वाटणामुळे भाजीला खूप छान चव येते। या वाटणामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1-1 चमचा धने जिरे पूड आणि चवीपुरतं मीठ टाकून हे छान सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण शिजलेली कारली काढून घेतली आहे त्यामध्ये हा मसाला छान भरून घ्यायचा आहे। याच मसाल्याच्या तुम्ही अनेक भाज्या बनवू शकता, कारण सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट यामुळे भाजी दाटसर सुद्धा होते आणि चव सुद्धा छान लागते। कुकरमधून काढून घेतलेल्या कारल्यांमध्ये सर्व मसाला आपण छान भरून ठेवला आहे। आता आपण फोडणी करायची आहे। गॅसवर मी लोखंडी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, ठेचलेलं आलं, लसूण आपण फोडणी करून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 कांदा बारीक कापून घेतला आहे। हळद आणि हिंग टाकून आपण फोडणी ही परतून घ्यायची आहे आणि कांदा थोडा भाजला गेला की त्यामध्ये आपण भरून घेतलेली कारली सर्व ठेवायची आहे आणि ती हलक्या हाताने आपण आता कांद्यासोबत परतून घ्यायची आहेत, कारण कारली बऱ्यापैकी मऊ झालेली असतात। तर हलक्या हाताने आपण ती मिक्स करून घ्यायची आहेत। 15-20 मिनिटापूर्वी मी 5-7 कोकमचे बोटं भिजत ठेवले होते, ते टाकले आहेत। 2 चमचे गूळ आणि मसाला कारल्यामध्ये भरून उरलेला मसाला होता तो टाकला आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला सगळा छान परतून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। ही कारल्याची भाजी अजिबात ओळखायला सुद्धा येत नाही आणि कडवट तर अजिबात होत नाही, त्यामुळे जरूर करून बघा। साईडच्या गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं 1 ग्लासभर, ते पाणी सुद्धा आपण आता यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त मसाला असा परतला, त्याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे। मसाला मिक्स केलेल्या
प्लेटमध्येच मी पाणी ओतून याच्यामध्ये टाकलेलं आहे। तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकायचं आहे। कारली आपली छान मऊ शिजलेली आहेत, फक्त आपल्याला मसाला शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे। आणि हा मसाला शिजण्यापुरता आपल्याला 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवर फक्त याला उकळी आणायची आहे। गॅस मंद करून आपण याला झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। आपण कुकरमध्ये शिजवल्यामुळे छान मऊ झालेला आहे। कारला आपलं तयार आहे। वरून मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे। कारल्याची रस्सा भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा जरूर करून बघा। घरातील मंडळींना ताटात खाईपर्यंत ही कारल्याची भाजी आहे हे समजणार देखील नाही। तर आपण इथे कढीसुद्धा बनवत आहोत। मस्त अशी कढी आपण बनवणार आहोत। अर्धा लिटर ताक घेतलं आहे मी, त्यामध्ये 2 चमचे बेसन, चवीपुरतं मीठ, साखर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। असं म्हणतात की मीठ टाकलं की कढी फुटते, पण नाही। तुम्ही बघा, बेसन थोडंसं छोट्या वाटीत ताक काढून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ताकामध्ये मिक्स केलं आहे। पाव चमचा हळदसुद्धा टाकली आहे आणि आता आपण याला फोडणी करून घ्यायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा टाकलेला आहे। मिरचीच्या ठेच्यामुळे चव छान येते। या मिरचीसोबतच मी आलं लसूणसुद्धा ठेचून घेतलेलं आहे। हळद, हिंग टाकलं आहे आणि आपण ताकाचं जे मिश्रण तयार केलं आहे त्याला आपण फोडणी द्यायची आहे। मस्त अशी कढी तयार होते। कढी फुटत नाही, फाटत नाही आणि अगदी मंद गॅस करून आपण एकसारखं चमचा फिरवत हिला 5 मिनिटं छान उकळून द्यायचं आहे। म्हणजे याच्यातलं बेसनसुद्धा, चण्याचं पीठ असतं ते सुद्धा छान शिजतं आणि मस्त तयार होते कढी। मस्त तोंडाची चव वाढवणारी कढी तयार झालेली आहे। भातासोबत, पोळीसोबत, मसाले भातासोबत सुद्धा तुम्ही ही कढी बनवू शकता। आणि ही तोंडल्याची भाजी टिफिनला दिला तर याच्यातून तेल वगैरे अजिबात बाहेर येत नाही। एकदम सुकी फडफडीत अशी ही भाजी तुम्ही बनवू शकता। गरम गरम चपाती, कारल्याचा रस्सा, तोंडल्याची भाजी, कढी, डाळ, भात असं आपलं सर्व जेवण तयार आहे। कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? तोंडल्याची भाजी, कारल्याची रस्सा भाजी जरूर करून बघा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे, तो जरूर करा। भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।